प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ. माझ्याकडे आहे हे बायबल, ज्याला पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे. आणि या बायबलमध्ये जीवनाचा उगम आणि जीवनानंतरचं सत्य रहस्य या पुस्तकामध्ये स्वतः परमेश्वराने त्याच्या विश्वासधाऱ्यांसाठी दिलेलं आहे. ही बायबल केवळ ख्रिस्ती लोकांसाठीच नसून हे संपूर्ण मानवतेकरिता ही परमेश्वराची मोठी बेस्ट योजना आहे. आणि त्याच्या योजनेमध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला घेतलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ आज तुम्ही पाहतात. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण देव रहस्यमय गोष्टी आपल्याला प्रकट करणार आहे. परमेश्वर स्वतःवरून येऊन आपल्याला सांगू शकत नाही, परंतु त्याने एक योजना केली आहे आणि ती योजना आहे पवित्र शास्त्र. आणि पवित्र शास्त्रातला एक छोटासा भाग मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. आणि तो भाग आहे नोहाचा काळ. आणि नोहाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल का जलप्रलय आलं होतं. आणि त्या जलप्रलयामध्ये देवाने त्याची योजना नोहासाठी प्रकट केली. ती योजना ही होती एक विशाल तारू तयार करायचा. आणि तो तारू जो आहे, नोहा आणि त्याच्यासोबतचे जितकेही लोक आहेत ते त्यांना वाचवण्यासाठी ती देवाची योजना होती. परंतु त्या योजनेमध्ये फारसे कमी लोक टिकून राहिले. आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे का नोहाच्या काळामध्ये लोक देवाला न आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पडले. देवाला न आवडणाऱ्या योजनेला त्यांनी स्वीकारलं आणि देवापासून ते विभक्त झाले. जसं आदाम आणि हवेला देवाने बनवलं, देवाच्या योजनेपासून ते तुटल्या गेले. आणि एदेनपासून जेव्हा ते दूर गेले तर देवाने पाहिलं का मानव माझ्यापासून दूर गेला. आणि दूर गेल्यामुळं मनुष्याच्या जीवनामध्ये पापाचा व देवापासून दूर असल्याचा परिणाम जाणवून आला. आणि म्हणून त्याच गोष्टीने परमेश्वराने मानवजातीचा समूळ नाश करायचं ठरवलं. आणि तुम्हाला माहिती आहे का नोहा त्याचा परिवार वाचवण्यासाठी देवाने योजना प्रगट केली आणि ती होती एक तारू, विशाल तारू. हा जो तारू आहे एवढा मोठा होता. त्या तारूची लांबी, रुंदी आणि कसा बांधायचा हे सर्व काही नोहाला परमेश्वराने सांगितलं होतं. परंतु आज नोहाच्या काळामधले जे दिवस आहेत ते आज आपल्याला आठवण करून देत आहेत. नोहाच्या काळामध्ये लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि सर्वजण आपापल्या परीने जीवन जगत होतं. आज देखील लोक तसेच आहेत. लोक खात पीत होते, आज पण लोक लग्न करून देत आहेत, लग्न करून घेत आहेत आणि सर्वजण स्वतःच पाहत आहेत. परंतु देवाच्या योजनेकडे कुणी लक्ष देत नाही. नोहा एकमेव असा व्यक्ती होता जो सात्विक, सरळ आणि देवाला भिवून जीवन जगायचा. आणि म्हणून देवबापाने त्याची योजना नोहावरती प्रकट केली. आणि आज तुम्हाला देवाची योजना शोधायची आहे माझ्या प्रिय देवाच्या लोकांना. बऱ्याचशा वेळेस आपण शोध घेतो अशा गोष्टींचा का ज्यामध्ये देवाचं काहीच तथ्य नाही आहे. बऱ्याचशा वेळेस आपण अशा काही गोष्टींना प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो का जे देवाला बिलकुल आवडत नाही आहे. आणि म्हणून आज मला तुम्हाला ही गोष्ट शिकवायची, जो नोहाचा काळ होता तर नोहाने त्याच्या काळामध्ये काय काय केलं. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सल्ला देत आहे का जे नोहाने केलं, देवाचं भय बाळगलं. नोहाने त्याच गोष्टी केल्या का ज्या देवाला आवडायच्या. त्या काळामध्ये आपल्यासारखं बायबल नव्हतं, सेलफोन नव्हते, मार्गदर्शक नव्हतं, नाही पवित्र आत्म्याच्या सहवासामध्ये नोहा चालत होता. परंतु तरी पण नोहाने ते केलं का जे देवाला आवडायचं. आणि म्हणजेच देवाचं भय. काय तुम्ही देवाचं भय बाळगताय तर त्या गोष्टी बिलकुल काढणार नाही का जे देवाला आवडत नाही. तुम्हाला त्याच गोष्टी करता आल्या पाहिजे का जे देवाला प्रिय आहेत, ज्या देवाला आवडतात. आणि म्हणून नोहा वाचला गेला. नोहा कसा वाचला गेला त्याकडे थोडंसं लक्ष लावूया. पहिली गोष्ट, नोहाने देवाचं भय बाळगलं. दुसरी गोष्ट, नोहाने काय केली, नोहाने त्याच गोष्टी केल्या का ज्या देवाने त्याला सांगितल्या. गोफेर नावाचं झाड आहे आणि त्या झाडाच्या लाकडांना तारू बांधणं हे फार कठीण होतं. मला आज तुम्हाला सांगू द्या का कितीतरी लांबून ते झाडं तोडून नोहाला आणावं लागायचे. आणि आणल्यानंतर मग ते रचावं लागायचे. आणि रचल्यानंतर मग त्यावरती ते बढोतरी दिसायची, वाढ दिसायची. आणि हे काही एका दिवसाचं काम नव्हतं. मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला दाखवून देईल पवित्र शास्त्रानुसार का नोहाने किती वर्ष ते तारू बांधण्यास वेळ खर्च केला. तर दुसरी गोष्ट नोहाची ही होती का नोहाने तेच केलं का जे देवाला आवडलं. आणि नोहाने तेच केलं का जे देवाने त्याला सांगितलं. म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये पहिली गोष्ट देवाचं भय, दुसरी गोष्ट देवाची योजना आणि त्या योजनेमध्ये देव जे आपल्याला सांगतो तेच करणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्या मनाने किंवा आपल्या इच्छेला वाटेल नाही असं नाही असं करायला पाहिजे, बिलकुल नाही. आणि म्हणून नोहा वाचल्या गेला, नोहाचा तारू वाचल्या गेला आणि नोहाचा पूर्णपणे परिवार वाचल्या गेला. काय तुम्हाला वाटत नाही का तुमचा परिवार वाचला गेला पाहिजे? काय तुम्हाला वाटत नाही का तुमचे नातेवाईक वाचले गेले पाहिजे?
तुमचे मित्र मंडळी आप्तजन वाचले गेले पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणून नोहाच्या काळामध्ये जसा पाऊस आला त्या काळात अगोदर कुणीही पाऊस पाहिला नव्हता. आणि त्यामध्ये आपल्याला तिसरी गोष्ट नोहाच्या जीवनात पाहायला मिळते का नोहाने देवावरती विश्वास ठेवला. होय, मी रिॲलिटी सांगतो का त्या अगोदर कधीही कुणी पाऊस पाहिला नव्हता, परंतु पाऊस येणार आहे असा नोहाने विश्वास ठेवला होता. आणि जर त्या काळामध्ये कुणी पाऊस पाहिला नाही पण तरी पण नोहाने विश्वास ठेवला आणि शेवटी पाऊस आला. तसंच एक काळ आता हा काळ जो आहे तो असाच आहे. या काळामध्ये पण कुणी येताना येशूला पाहिलं नाही, पण तरी पण आज तुम्ही आणि मी विश्वास ठेवत आहोत. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना आनंदाची बातमी का जेव्हा येशू येईल तर त्यावेळेस जसं नोहा वाचल्या गेला तसं तुम्ही आणि मी वाचल्या जातो. चर्च वाचल्या जाईल, मंडळी वाचल्या जाईल. त्या काळचं जहाज आजच्या काळचं तारू आहे, आजच्या काळचं मंडळी आहे, आजच्या काळचं चर्च आहे, आजच्या काळचे विश्वासणारे आहेत. आणि विश्वासणाऱ्यांना सुरक्षित घेऊन जाण्याकरिता लवकरच येशू येत आहे. आणि म्हणून हा माझ्याकडून तुम्हाला जागृतीचा संदेश आहे. आणि आपण काय केलं पाहिजे तर त्याचं राज्य मिळवण्याकरिता झटलं पाहिजे. नोहाने एकंदरीत 100 वर्ष जहाज बांधण्यास वेळ खर्च केला. आज तर आपण 100 वर्ष जगतही नाही. तुम्हाला आणि मला माहीत नाही का आपला शेवट कधी आहे? तुम्हाला आणि मला माहीत नाही का तुमचं द एंड कधी आहे? आपली सुरुवात तर झाली, आज आपल्याला माहिती आहे आपण जगतो, उद्या आपण कामाला जातो, हे करतो ते करतो, बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला माहिती आहे, परंतु तुमचा शेवट हा तुम्हाला माहीत नाही. माझा शेवट मला माहिती नाही. जर देवबापाने आपल्याला या त्याच्या योजनेमध्ये ठेवलं तर आपल्याला त्याचं राज्य मिळवण्याकरिता झटणं ही देवाने आपल्याला दिलेली जबाबदारी आहे. त्या काळात दिलेली नोहाची जबाबदारी एक तारू होता. आत्ताच्या काळामधली जबाबदारी आपली ही आहे की आपण त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरिता झटलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला संदेश हा होता, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. येशूने तोच प्रचार केला का जो आज मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून आज तुम्हाला हा जागृतीचा संदेश आहे. जग आणि जगातल्या गोष्टी मिळवण्याकरिता झटू नका, कारण जगामध्ये जे काय आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची पुशारकी ही देवाकडून बिलकुल नाही. पण जो कुणी त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो तो सर्व काळ टिकेल. आणि आज पितेची इच्छा हीच आहे की आपण त्याचं राज्य मिळवण्याकरिता झटलं पाहिजे. येशूने त्याच गोष्टी केल्या का ज्या पित्याने त्याला सांगितल्या होत्या. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी नोहाच्या काळातल्या प्रमाणे आज आपण या काळामध्ये आहोत. शेवट जवळ आला आहे माझ्या प्रिय देवाच्या लोकांनो. जागृत व्हा, प्रभू येशू लवकर येत आहे आणि तो येईल त्यावेळेस त्याने तुमची आणि माझी आठवण करावी याकरिता हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. ऐकलेल्या संदेशाच्याद्वारे प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. जर संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमेन म्हणून मला सहमती द्या. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वाद देऊ. आणि आज नोहाच्या संदेशातून आपल्याला शिकायला काय मिळालं? पहिली गोष्ट सात्विक, सरळ आणि देवाला भिवून जीवन जगणं. दुसरी गोष्ट देवाची योजना शोधणं. तिसरी गोष्ट देवावरती विश्वास ठेवून त्याच्या प्रामाणिकपणाने चालणं. चौथी गोष्ट त्याचं राज्य मिळवण्याकरिता झटणं. आणि पाचवी गोष्ट तो येत आहे त्याची वाट पाहत राहणं. प्रभू तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वाद करो या संदेशाच्याद्वारे. मे गॉड ब्लेस यू. आजच्या या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. जेव्हा येईल तर त्यावेळेस त्यांनी तुमची आणि माझी आठवण करावी. म्हणून हा एक प्रेमाचा संदेश खास तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आम्ही छोटीशी प्रार्थना करूया. स्वर्गीय देव बाप्पा, ज्या काळात तू नोहाला योजना प्रगट केली त्याच्या काळामध्ये तू आम्हाला तुझी योजना प्रगट केली. हा संदेश ऐकणाऱ्या माझ्या भावाला, माझ्या बहिणीला आशीर्वादित कर. आणि प्रभू तुझं राज्य जेव्हा येईल त्यावेळेस यांची आणि माझी आठवण कर. त्या काळात जसा पाऊस आला आणि पाण्याने सगळ्यांचा नाश केला तसा आता तू आल्यानंतर ज्या पिढा, रॅप्चर आणि त्यानंतर येणाऱ्या सर्व महाभयंकर काळामध्ये या लोकांचा देवा सहार कर, यांचा सांभाळ कर आणि यांना देवा नाश होऊ देऊ नको. यांच्या प्रत्येकाचं जीवन मी तुझ्या हातात देतो. ऐकणाऱ्या प्रत्येक बाबाला, बहिणीला मी तुझ्या हातात देऊन येशूच्या नावात प्रार्थना मागतो. आमेन. गॉड ब्लेस यू. शालोम.